सांगलीत श्रावणात रंगला महिलांच्या पारंपरिक खेळांचा उत्सव. कुलस्वामिनी मंगळागौर ग्रुपचा उपक्रम. श्रावण महिन्याच्या निमित्ताने महिलांच्या पारंपरिक खेळांना नवसंजीवनी देण्यासाठी कुलस्वामिनी मंगळागौर ग्रुप सांगली यांच्या वतीनं महिलांसाठी विविध पारंपरिक आणि आधुनिक खेळांचे माळीमंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून महिलांना एकत्र आणत श्रावणातील आनंद उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा अनुभव दिला जात आहे. या मंगळागौर सोहळ्यामध्ये तब्बल 80 प्रकारचे पारंपरिक आणि आधुनिक महिलांचे खेळ खेळवले जात असतात आणि यामध्ये फुगडी, झिम्मा यासह विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक खेळांचा समावेश आहे. पूर्वीच्या काळात श्रावण महिन्यात महिलांच्या पारंपरिक खेळांना विशेष महत्त्व होते, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे हे खेळ हळूहळू लोप पावत आहेत आणि हीच परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या उद्देशाने कुलस्वामिनी मंगळागौर ग्रुपकडून हा उपक्रम राबवला जात आहे. महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरणात मंगळागौरीचा उत्साह आणि मराठी संस्कृतीची झलक पाहायला मिळते आहे. फुगडी आणि झिम्म्यासारख्या खेळांमधून महिलांचा उत्साह ओसंडून वाहत असून हास्य, विनोद आणि आनंदाने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण होते आहे. पारंपरिक खेळांचे जतन, महिलांचे मनोरंजन, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख या तिहेरी उद्देशाने कुलस्वामिनी मंगळागौर ग्रुपचा हा उपक्रम सांगलीत लक्षवेधी ठरतो आहे. नमस्कार. कुलस्वामिनी मंगळागौर ग्रुप विश्रामबाग सांगली आम्ही पारंपरिक खेळ खेळतो. दर श्रावणामध्ये आमचा हा मंगळागौरीचा कार्यक्रम असतो. आम्ही 80 प्रकारचे खेळ करतो. यात संपूर्ण आधुनिक आणि पारंपरिक असे सगळे खेळांचा त्यामध्ये समावेश आहे आणि सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतो. एकूण 80 ते 100 प्रकारचे खेळ आम्ही त्याच्यामध्ये सादर करीत असतो आणि खेळाला सर्व सख्यांची आम्हाला साथ मिळते. मी मेघा जमखंडे. ॲक्च्युली हे खेळ पारंपरिक जरी असले तरी हे आधुनिक पद्धतीने असतात आणि तसेच यामध्ये आपल्या शारीरिक व्यायामही खूप होतो. पूर्वीच्या काळी जिम वगैरे काही नसायची, परंतु ह्या लेडीज असंच खेळ खेळून आपली स्वतःची फिगर मेंटेन ठेवत होते आणि यातून भरपूर व्यायाम होतात आपले. त्यामुळं 80 खेळ आहेत आणि आमचा हा ग्रुप गेले 15 वर्ष झालं कार्यरत आहे. आम्ही वर्कशॉपही घेतो. डोहाळ जेवण, बारसे, मंगळागौरीचे खेळ असे सगळे खेळ खेळतो. नमस्कार. फुगडी आहे, झिम्मा आहे, काठवट कणा आहे, त्याच्यामध्ये सर्वांगाला व्यायाम करून देणारा. परत सूप आहे, जातं आहे, असे असंख्य सडूबाई सडू, भोवर भेंडी आहे, नाव आहे, होडी आहे, असे खूप खूप खेळ आणि घरातली सगळं साधनं वापरून हा खेळ खेळला जातो. म्हणजे याच्यासाठी काय वेगळं काय तुम्हाला आणावं लागत नाही. संपूर्ण घरातली साधनंच वापरली जातात आणि हे खेळ खेळले जातात आणि संस्कृतीचा वसा हा जपला जातो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्यात येतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.